ओके, आज आपण प्रॅक्टिकल नंबर 19 पाहणार आहोत फ्रॉम जावा प्रोग्रामिंग लँग्वेज. ऑलरेडी आपण 18 प्रॅक्टिकल आत्तापर्यंत कंप्लीट केलेत. नाव टुडेज टॉपिक इज प्रॅक्टिकल नंबर 19, implementation of multiple inheritance. In last lecture session, we understand Java is not supported multiple inheritance. Concept of multiple inheritance means what? Here two classes, suppose class K and class P, and we want to create one common child from them, right? Class N, suppose. So it is not possible in Java. So how to overcome this problem? By using interface we can overcome this problem. Interface means what? Interface is just like a class but not a pure class. Means what? You can declare variable inside interface, but it becomes final variable for all. Means what? You cannot change the value of variable which are declared inside interface. Another one, you can declare method inside interface, but it makes as a abstract method. Abstract. So you do not provide its code, that is implementation. आपल्याला त्या मेथडचा कोड द्यायचा नाहीये इंटरफेस मध्ये, तर फक्त काय द्यायचंय? मेथडचं डिक्लेरेशन द्यायचंय आणि तिला इम्प्लिमेंट म्हणजे तिचा कोड कुठे लिहायचा आहे? तर जो क्लास या इंटरफेसला इम्प्लिमेंट करणार आहे त्या क्लासमध्ये. ओके, म्हणजे या दोन क्लास पैकी एक आपल्याला इंटरफेस बनवावा लागेल. देन वी कॅन अचीव दिस. मग आपण क्लास एन क्रिएट करू शकतो या दोघांपासून. कोणता तरी एक क्लास इंटरफेस बनवावा लागेल क्लास काढून. बरोबर आहे. दोन क्लास आपण ॲट अ टाइम एक्सटेंड करू शकत नाही, बट दोन इंटरफेस, मल्टिपल इंटरफेस आपण एक्सटेंड करू शकतो. नेक्स्ट concept is how to achieve multiple inheritance. Suppose here I created one class A, and inside class A, suppose there is a void show method, and it prints some value. Okay, SOP, system.out.println, it prints suppose hi. Then I create one interface name as B, and suppose it has one variable integer k is equal to 10 and one method declaration. फक्त मेथड डिक्लेअर करायची void disk. ओके, तिचा कोड आपण इथे लिहिलेला नाहीये. देन हियर अगेन आय क्रिएट अनदर वन क्लास, तो क्लास झेड. सो नाव मला काय करायचंय? क्लासला एक्सटेंड करायचं. तर क्लास एक्सटेंड्स होतात. सो एक्सटेंड्स नेम ॲज ए अँड इम्प्लिमेंट्स, आणि इंटरफेस आणि क्लास कसे होतात? इम्प्लिमेंट्स होतात. तुम्हाला जर इंटरफेसचा इनहेरिटन्स बनवायचा असेल तर कीवर्ड कोणता वापरायचा? इम्प्लिमेंट्स बी. ओके, सो तुम्ही झेडचा कोड इथे लिहू शकता. पण आता काय करावं लागेल? या व्हॉइड डिस्क मेथडचं कोडिंग तुम्हाला इथे करावं लागेल. व्हॉइड डिस्क, तर ही कशी असते मेथड? ॲब्स्ट्रॅक्ट म्हणून डिक्लेअर होते ऑटोमॅटिक. तर हिला ॲक्सेस करण्यासाठी अगोदर लिहायचे पब्लिक. तिला आपण पब्लिक करणार आणि मग तिचं कोडिंग आपण या सबक्लासमध्ये करणार आहोत. सो वी कॅन अचीव मल्टिपल इनहेरिटन्स इन जावा बाय युजिंग इंटरफेस. सपोज दोन इंटरफेस असतील, इंटरफेस दोन इंटरफेस असतील, तर ते काय वापरतात इनहेरिटन्स अचीव करण्यासाठी? एक्सटेंड्स. सेम ॲज क्लास, दोन क्लास असतील तर इनहेरिटन्स करण्यासाठी ते काय वापरतात? एक्सटेंड्स. ओके, जर एक इंटरफेस आणि एक क्लास असेल तर कीवर्ड कोणता वापरायचा आहे? इम्प्लिमेंट्स. ओके, हे लक्षात ठेवा, इम्प्लिमेंट्स. ओके, class extend, interface extends, but interface and class implements.
दोन इंटरफेस असतील, सपोज इंटरफेस पी डिक्लेअर केलेला आहे त्याचा कोड, इंटरफेस क्यू डिक्लेअर केलेला आहे त्याचा कोड. ओके, तर असे दोन इंटरफेस डिक्लेअर केलेले आहेत. ओके, तर या दोन इंटरफेसमध्ये मला काय करायचंय, इनहेरिटन्स अचीव्ह करायचं आहे. ओके, इनहेरिटन्स अचीव्ह करायचंय. मग काय, एक क्लास क्रिएट केला, क्लास सपोज m, then now you can use extends key, sorry, implements keyword, because it is class implements pq. दोन्ही इंटरफेस आहेत, तर तुम्ही कॉमा देऊन इम्प्लिमेंट करू शकता, बट मल्टिपल क्लासेस तुम्ही कॉमा देऊन करू शकत नाही, बिकॉज जावा डज नॉट हँडल मल्टिपल इनहेरिटन्स. म्हणजे तुम्हाला एक तरी इंटरफेस बनवावं लागेल किंवा दोन्ही इंटरफेस चालतील. म्हणजे मल्टिपल इनहेरिटन्स आपण कसं अचीव्ह करू शकतो, एकतर दोन्ही इंटरफेस चालतील, एक इंटरफेस अनदर इंटरफेस, अँड यू कॅन इम्प्लिमेंट दिस इनसाइड वन क्लास. ओके, किंवा एक क्लास चालेल, दुसरा इंटरफेस चालेल, आणि या दोघांपासून तुम्ही तुमचा क्लास बनवू शकता. तर या दोन वेजने तुम्ही मल्टिपल इनहेरिटन्स अचीव्ह करू शकता. तर आता तेच बघायचं आपल्याला. सो फर्स्ट प्रोग्राम demonstrate the use of interfaces to implement concept of multiple inheritance. ओके, आपण बघूया करून, एक छोटा प्रोग्राम घेऊया. त्यामध्ये आपण मल्टिपल इनहेरिटन्सचा यूज करणार आहोत. ओके, सपोज इंटरफेस पी ओपन ब्रॅकेट, सपोज इथे एक मी व्हेरिएबल बनवलं, void k इज इक्वल टू 50. एक मेथड डिक्लेअर केलेली void ऍड नावाची. ओके, इंटरफेस हे केलंय. परत दुसरा इंटरफेस बनवलाय, किंवा एक क्लास बनवूया, क्लास क्लास क्यू क्लास क्यू बनवलेला आहे. त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल बनवूया, इंटिजर w इज इक्वल टू 50, अँड void डिस्प्ले, void disp नावाची मेथड, त्याचं कोडिंग करूया, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, मेसेज देऊया, ऍडिशन इज इक्वल टू. ओके, ऍडिशन इज इक्वल टू असा मेसेज आपण दिलेला आहे. ऍडिशन इज इक्वल टू असा मेसेज आपण दिलेला आहे. देन नाव हा क्लास क्लोज केला. आता मला या क्लासचा सब क्लास बनवायचा आहे, क्लास सपोज आर, किंवा आपल्या क्लासचं नाव आहे ए. एक्सटेंड्स, दोन क्लास असतील तर काय कीवर्ड, एक्सटेंड्स, क्लास नेम क्यू, इम्प्लिमेंट्स, इंटरफेस नेम पी. ओके, तर अशा रीतीने मी एक अचीव्ह केलेले मल्टिपल इनहेरिटन्स. तर क्लास एक्सटेंड्स, क्लास इंटरफेस इम्प्लिमेंट्स. ओके, त्यानंतर ओपन ब्रॅकेट, यामध्ये आपण काय करणार आहोत, तर पहिल्यांदा आपल्याला व्हॉइड ऍडचं कोडिंग लिहावं लागेल, बरोबर आहे, व्हॉइड ऍड, राईट. तर मी त्याचं कोडिंग लिहितो इथे, void add मग ती कशी असते, ऍबस्ट्रॅक्ट असते, मग तिला आपल्याला ऍक्सेस करायचं, तिचा प्रिव्हिलेज बदलावा लागेल. सो मेक इट ॲज पब्लिक, void add, and here print system dot out dot println, and here use k plus 30. k plus 30 मी केलेले परफॉर्म. and now public static void main, here
I will create one object of a class a1 is equal to new a. आपण काय करूया आता, मेथड प्रिंट करूया. पहिल्यांदा डिस्प मेथड ऍक्सेस करूया. a1 डॉट डिस्प a1 डॉट ऍड, या दोन मेथड आपण ऍक्सेस केलेल्या आहेत. Okay. याचा काही यूज नाहीये, यूजच केलेला नाहीये. कंपाईल करूया, सेव्ह, कंट्रोल ओ. सर क्लास क्यू मध्ये वाईड डिस्प्लेचा सेमिकॉलन सुटलाय. क्लास क्यू मध्ये सेमीकोलन कुठे वाईड आहे? डिस्प्ले दिला नाही अं, दिलं. दिलाय की, कुठे नाही राहिलाय? सर वाईड डिस्प्लेला नाही द्यावं लागत का? वाईड डिस्प्ले फंक्शनला नाही. कुठे? मला थांबा एक मिनिट, प्रोग्राम झाल्यावर विचारा. एक मिनिट, आपण रन करूया, मग त्यानंतर तुझी क्वेरी विचार. ओके, आपण कंपाईल करूया. जावा सी प्रोग्राम नेम a डॉट जावा. कंपाईल सक्सेसफुली. जावा सॉरी, काय आलंय, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग args. ओके, आपलं पॅरामीटर राहिलं ना इथे, स्ट्रिंग ॲरे पी किंवा args, तुम्हाला हवंय ते देऊ शकता. जावा ए. ओके, इथे बघा काय केलंय आपण. इंटरफेस मध्ये के नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केलाय. व्हॉइड ऍड इथे मेथड डिक्लेअर केलेली आहे. क्यू मध्ये डिस्प्ले नावाची मेथड डिफाईन केलेली आहे. हे डिक्लेअर आणि हे डिफाईन. डिफाईन म्हणजे तसं कोडिंग करणे, डिक्लेअर म्हणजे विदाउट कोडिंग, फक्त डिक्लेअर केलेलं आहे. ओके, आणि आपण काय केलंय, क्लास ए हा चाइल्ड बनवलाय क्यूचा आणि पीचा. पी हा इंटरफेस आहे, क्यू हा क्लास आहे. क्लासमध्ये काय कीवर्ड वापरतो आपण, एक्सटेंड्स, आणि क्लास इंटरफेस मध्ये इम्प्लिमेंट्स वापरतो. मग हे आपण मल्टिपल इनहेरिटन्स अचीव केलेलं आहे. तर आता पी इंटरफेस मध्ये ऍड मेथड आहे, तर त्या ऍड मेथडचं कोडिंग करावं लागेल आपल्याला त्याच्या चाइल्ड मध्ये. तर ते इथे केले, कारण ही ऍबस्ट्रॅक्ट मेथड होते. ओके, आपल्याला इथे आपण दिलेली नसली ऍबस्ट्रॅक्ट, तरी कंपायलर काय करतो, इंटरफेस मधल्या मेथड ऍबस्ट्रॅक्ट म्हणून कन्सिडर करतो. मग त्याचं जर कोडिंग नाही केलं तर एरर येणार आहे. ओके, कारण आपल्याला ती मेथड इथे करावी लागते, किंवा मग या क्लासला ऍबस्ट्रॅक्ट करावं लागेल आणि परत याचा सब क्लास बनवून तिथे आपल्याला त्या मेथडचं कोडिंग करावं लागेल. ओके, तर इथे काय केलंय, त्या ऍड मेथडचं कोडिंग केलंय. के ऍक्सेस केलं आपण, बघा के +30 इथे ऍक्सेस केलेला आहे. आणि मग काय केलंय, मेन मेथड मध्ये चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट बनवलाय. पहिल्यांदा डिस्प मेथड कॉल केली मेन क्लासची, ऍडिशन मेसेज डिस्प्ले झालाय बघा इथे. आणि त्यानंतर a1 डॉट ऍड, ऍड मेथड कॉल केले, के ऍक्सेस केलाय, के ची व्हॅल्यू 50 आहे, इंटरफेस 50 + 30 80. ओके, हा, विचारा काय क्वेरी होती. येस, कुणाला काहीतरी विचारायचं होतं ना. नाही सर झालं ते, मला वाटलं की आलं का? वाईड डिस्प्ले फंक्शन आहे ना तिथं ओके सेमिकॉलन द्यावं लागेल असं वाटायचं. ओके ओके, इथे द्यायचा, कारण हे डिक्लेरेशन आहे. हे डेफिनेशन तो इथे आपल्याला कोडिंग करायचंय ओपन आणि क्लोज ब्रॅकेट मध्ये. ओके, ओके. तर हे तर झालं. तो इंटिजर के फायनल आहे का? हा फायनल आहे. आपण बघा इथे, सपोज मी इथे व्हॅल्यू चेंज केली, के इज इक्वल टू, आता इथे ऍक्सेस व्हायला पाहिजे, के इज इक्वल टू 500 केली, TLS. इथे एरर आलेला आहे. ओके, तर त्याची व्हॅल्यू चेंज करू शकत नाही. सपोज आपण ऑब्जेक्ट थ्रू केली, तुम्ही म्हणाल की ऑब्जेक्ट थ्रू केली, तर इथे ऑब्जेक्ट क्रिएट केलाय, इथे करूया a1 डॉट. आला एरर.
कॅनॉट असाइन ए व्हॅल्यू टू फायनल व्हेरिएबल. आपण फायनल कीवर्ड जरी दिलेला नसला तरी या इंटरफेसमध्ये हा जो व्हेरिएबल आपण डिक्लेअर करतो तो फायनल होतो. आणि आपल्याला माहिती आहे लास्ट टाइम आपण पाहिले फायनलची व्हॅल्यू आपण चेंज करू शकत नाही. तर ही व्हॅल्यू यूज करू शकता, चेंज करू शकत नाही. सो दिस इज रॉंग. ते कळालं का फायनल आहे म्हणून? हो सर. त्यानंतर अजून एक गोष्ट इथे व्हॉइड ऍड डिक्लेअर केलंय. सपोज मी याला कमेंट करून टाकलं तर बघा काय येईल. कमेंट करूया. कमेंट केले मेथडला आणि इथे आपण कॉल करतो तर याला पण कमेंट करून टाकूया. सेव्ह. चेक करूया आउटपुट. तर आता किमान ऍडिशन मेसेज तरी डिस्प्ले व्हायला पाहिजे. ओके, आला एरर. काय म्हणतो एरर? A is not abstract, does not override abstract method add. बघा इथे P मध्ये ऍड मेथड आहे. त्याने तिचं कोडिंग केलंय का? नाही. आता कमेंट केलंय म्हणजे तो कोड नाहीये सध्या तिथे. आपण असं कन्सिडर करतोय. तर इंटरफेसचा जर तुम्ही चाइल्ड बनवला असेल तर त्याची मेथड इथे तुम्हाला ओव्हरराईड करावी लागेल. त्याचं कोडिंग करावं लागेल. नाहीतर मग या क्लासला सुद्धा ॲब्स्ट्रॅक्ट म्हणून डिक्लेअर करावं लागेल आणि याचा चाइल्ड बनवून परत तिचं कोडिंग करावं लागेल. या दोनपैकी एक गोष्ट तुम्हाला करावी लागणार. कळतंय? म्हणजे मेथडला तो ॲब्स्ट्रॅक्ट म्हणून कन्सिडर करतो आणि व्हेरिएबलला फायनल म्हणून कन्सिडर करतो. तर या दोन गोष्टी एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. नेक्स्ट बघूया. So you can write down output of that program. So आपण आताच पाहिलेला आहे प्रोग्राम. तरी पण एकदा प्रोग्राम save and output. So this is program and this is output. नेक्स्ट. आता बघा इथे क्वेश्चन्स दिलेले आहेत. डिफरन्शिएट बिटवीन क्लास अँड इंटरफेस. सो आय मेक वन नोट. सो हिअर डिफरन्स बघूया आपण. क्लास अँड इंटरफेस मध्ये डिफरन्स काय असतात? ओके. सो फर्स्ट, सपोर्टेड मेथड. क्लास कॅन हॅव बोथ ॲब्स्ट्रॅक्ट ॲज वेल ॲज कॉन्क्रीट मेथड. कॉन्क्रीट म्हणजे काय? हे आपण मेथड इथे डिफाईन केली ती. म्हणजे अशा पण मेथड असतात किंवा तुम्ही या क्लासमध्ये ॲब्स्ट्रॅक्ट मेथड सुद्धा डिक्लेअर करू शकता. ओके. इंटरफेस कॅन हॅव ओनली ॲब्स्ट्रॅक्ट मेथड. ओके. आणि स्टॅटिक मेथड पण त्यामध्ये असू शकतात. स्टॅटिक मेथड म्हणजे काय? विदाउट ऑब्जेक्ट थ्रू आपण कॉल करू शकतो. ओके. त्यानंतर मल्टिपल इनहेरिटन्स. मल्टिपल इनहेरिटन्स इज नॉट सपोर्टेड. क्लाससाठी सपोर्ट आहे का मल्टिपल इनहेरिटन्स? नो. बट तुम्ही जर इंटरफेसचा यूज केला सो मल्टिपल इनहेरिटन्स इज सपोर्टेड. देन क्लास आणि इंटरफेसमध्ये काय डिफरन्स आहे? फायनल, नॉन फायनल, स्टॅटिक, नॉन स्टॅटिक व्हेरिएबल आर सपोर्टेड क्लाससाठी. पण इंटरफेससाठी ओनली स्टॅटिक अँड फायनल व्हेरिएबल्स आर परमिटेड. ओके. तर इंटरफेसमध्ये जे व्हेरिएबल डिक्लेअर केलेत ते ॲज अ फायनल, ॲज अ स्टॅटिक म्हणून डिक्लेअर होतात. ओके. सो ते स्टॅटिक आणि फायनल असतात. पण क्लासमध्ये तुम्ही फायनल यूज करू शकता. नॉन फायनल म्हणजे आपण जो आत्ता क्रिएट करू शकतो तो स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिक. स्टॅटिक कीवर्डचा यूज केला तर तो स्टॅटिक व्हेरिएबल होतो. देन नेक्स्ट, इम्प्लिमेंटेशन. क्लास कॅन इम्प्लिमेंट अँड इंटरफेस. क्लास आणि इंटरफेसमध्ये कोणता कीवर्ड वापरला आपण? इम्प्लिमेंट्स वापरलेला आहे. बरोबर. आणि दोन इंटरफेस असतील तर आपल्याला वापरावा लागतो एक्सटेंड कीवर्ड. इम्प्लिमेंट वापरावा लागत नाही. कीवर्ड क्लास डिक्लेअर करतो आपण क्लास कीवर्डने. इंटरफेस डिक्लेअर करतो इंटरफेस कीवर्डने. इनहेरिटन्स. क्लास कॅन इनहेरिट अनदर क्लास युजिंग एक्सटेंड कीवर्ड, राईट? अँड इम्प्लिमेंट्स अँड इंटरफेस. तेच आपण इथे प्रोग्राममध्ये केलंय. क्यू हा क्लास आहे सो एक्सटेंड्स. पी हा इंटरफेस आहे सो इम्प्लिमेंट्स. तर इंटरफेसमध्ये इंटरफेस कॅन इनहेरिट ओनली अँड इंटरफेस. तर दोन इंटरफेस मी क्रिएट केले सपोज याच प्रोग्राममध्ये. इंटरफेस सपोज पी नावाचा केला तर या दोघांमध्ये एक्सटेंड्स वापरू शकतो आपण.
एक्सटेंड्स. म्हणजे हा काय करू शकेल, याच्यामध्ये वेगळे व्हेरिएबल वेगळ्या मेथड आपण डिक्लेअर करू शकतो, किंवा के पण इथे तुम्ही यूज करू शकता केचा. ओके. सो दोन इंटरफेसमध्ये एक्सटेंड वापरायचं आहे. इनहेरिटन्स, क्लास कॅन इनहेरिटेड युजिंग एक्सटेंड्स कीवर्ड. Interface only be implemented using implements keyword. Access, class can have any type of members like private, public, protected, default. But interface मध्ये काय, interface can only have public members, कारण ते आपण सबक्लास मध्ये ऍक्सेस करू शकतो. Constructor, a class can have constructor method. इंटरफेसला कन्स्ट्रक्टर अलाउ नाही. ओके. पण तुम्ही इंटरफेसचा व्हेरिएबल तयार करून क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करू शकता, आपण पुढे बघणार आहोत. सो दिस इज द आन्सर, क्लास अँड इंटरफेस मधला डिफरन्स. क्लास अँड इंटरफेस मध्ये जो डिफरन्स आहे तो इथे एक्सप्लेन केलेला आहे. ओके, क्लास अँड इंटरफेस. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय, राईट सिमिलॅरिटीज बिटवीन इंटरफेस. तर आपल्याला काय दिसतंय, तर जसं की आपण क्लासमध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो, त्याला व्हॅल्यू देऊ शकतो, तसं सुद्धा करतोय आपण. आणि मेथड सुद्धा डिक्लेअर करू शकतो क्लासमध्ये, तर ते सुद्धा केलेलं आहे. तर सिमिलॅरिटीज काय आहेत इंटरफेस आणि क्लासमध्ये हे दिलेले. बोथ बोथ आर जावा बेसिक ऑब्जेक्ट टाइप्स. तर ऑब्जेक्ट नावाचा जो मेन क्लास असतो सगळे इनहेरिट करत असतात बेसिकली. आता हा सुद्धा क्लास आहे, मी सिंगल क्लास क्रिएट केला, सपोज क्लास एजे आहे इथे. ओके, एजे. तर आता इथे डिफॉल्ट बेस क्लास पॅरेंट क्लास कोणता असतो या सगळ्यांचा, तर ऑब्जेक्ट नावाचा एक क्लास आहे जावामध्ये लँग पॅकेजमध्ये. तर ऑब्जेक्ट हा सगळ्यांचा बाय डिफॉल्ट पॅरेंट किंवा सुपर क्लास असतो. हे सुद्धा स्टेटमेंट लक्षात ठेवा. ऑब्जेक्ट इज ए बाय डिफॉल्ट सुपर ऑर पॅरेंट क्लास फॉर ऑल दी जावा क्लासेस. तो इथे तेच लिहिलेलं आहे. तर दोघे सुद्धा ऑब्जेक्ट टाईपचेच, म्हणजे ऑब्जेक्ट हा त्यांच्यासाठी सुपर क्लास आहे. देन बोथ कॅन कंटेन व्हेरिएबल्स अँड मेथड्स, आपण आत्ताच पाहिलेलं आहे. बोथ बी इनहेरिटेड युजिंग इनहेरिटन्स. क्लाससाठी फक्त एक्सटेंड कीवर्ड वापरायचा आणि इनहेरिटन्ससाठी इंटरफेससाठी इम्प्लिमेंट कीवर्ड वापरायचा. सो दिस इज द सिमिलॅरिटी बिटवीन क्लास अँड इंटरफेस. ओके. Next one is write advantages of interface. These are theoretical questions. So advantages, we can achieve abstraction, right? Abstraction means what? ही जी मेथड डिक्लेअर केलेली ती ऍबस्ट्रॅक्ट मेथड आहे, तिचं कोडिंग कुठे केलंय आपण, सब क्लास मध्ये केलंय. मग यालाच म्हणतात ऍबस्ट्रॅक्शन. डिटेल्स हाईड केलेत आपण. डिटेल्स कुठे आहेत, सब क्लास मध्ये. मेन इंटरफेस मध्ये आहेत का जिथे डिक्लेअर केले नाहीये. सो वी कॅन अचीव ऍबस्ट्रॅक्शन. by interface we can support functionality of multiple inheritance. So we can achieve multiple inheritance using interface. So now next is, will this code compile successfully, असा क्वेश्चन विचारलेला आहे. assume suitable data, तर प्रोग्राम तुम्ही अज्युम करा असं सांगितले. तर पहिलीच त्यांची मिस्टेक काय झाली कोण सांगते सर हा? ते हे केलेले त्यांनी कोडिंग डिफाईन केलं, म्हणजे हा केडून केलेली आहे. बरोबर आहे, म्हणजेच डिफाईन केलेले, राईट. तर आपण फक्त असं लिहू शकतो, void show line ओपन क्लोज ब्रॅकेट सेमिकोलन, आणि याचा सबक्लास बनवून आपण हे कोडिंग त्याच्यामध्ये लिहू शकतो, म्हणजे त्या मेथडला डिफाईन करू शकतो. सो मेथड डेफिनेशन इज नॉट अलाउड इन जावा, इन इंटरफेस. सो विल दिस कोड कंपाइल सक्सेसफुली? नो, because we cannot त्याला म्हणूया define method inside interface. Method inside interface. Okay. Then next questions are completed. Then now here a program is given.
ओके, आपण बघूया हा प्रोग्राम काय आहे. करेक्ट द कोड रेक्टिफाय द कंपाईल टाइम एरर थ्रोन. ओके, तर यामध्ये कुठे एरर येणार आहे त्यांनी विचारले. तर आपण चेक करूया. एक इंटरफेस तयार केलाय न्यू शेप नावाचा, त्याच्यामध्ये ड्रॉ मेथड आहे डिक्लेअर केलेली. दुसरा इंटरफेस आहे त्याचा सब इंटरफेस, त्याच्यामध्ये रेडियस नावाची मेथड आहे आणि रेडियस व्हेरिएबल डिक्लेअर केलाय. क्लास न्यू सर्कल इम्प्लिमेंट सर्कल म्हणजे या इंटरफेसचा एक सब क्लास बनवला, म्हणजे डायरेक्टली तो न्यू शेपला पण कॉल करू शकेल. ओके, पब्लिक व्हॉइड गेट रेडियस. गेट रेडियसला त्याने काय केलंय, त्याचं कोडिंग केलेलं आहे, म्हणजेच इम्प्लिमेंट डिफाईन केलेलं आहे. त्यानंतर अजून एक क्लास बनवलाय एक्सटेंड इंटरफेस. एक्सटेंड इंटरफेस एक्सटेंड्स न्यू सर्कल या क्लासचा सब क्लास बनवलेला आहे. आणि त्याच्या मेन मेथडमध्ये सर्कल क्लास, सर्कल कुठे, सर्कल इंटरफेसचा व्हेरिएबल बनवलाय एनसी आणि त्याला कन्स्ट्रक्टर कुणाचा पास केलाय, न्यू सर्कलचा. सो इट इज अलाउड. ओके, एनसी डॉट गेट रेडियस, तर गेट रेडियसला कॉल केलाय. आता इथे एक गोष्ट करण्याची राहून गेली, ती म्हणजे हा जो वरचा इंटरफेस ना वाईड ड्रॉ, त्याचं कोडिंग केलेलं नाहीये. आता त्याचं कोडिंग कुठे करणं अपेक्षित आहे, तर या न्यू सर्कल क्लासमध्ये किंवा एक्सटेंड्स इंटरफेसमध्ये, कारण ते इम्प्लिमेंट करतायत ना याच्यामध्ये. का, तर कारण त्याने सर्कलला इनहेरिट केलेलं आहे, मग याच्यामध्ये करा. नाहीतर मग याला ॲब्स्ट्रॅक्ट करून करायला लागलं असतं, ॲब्स्ट्रॅक्ट क्लास, आणि मग या क्लासमध्ये इम्प्लिमेंट करावं लागेल व्हॉइड ड्रॉ. बरोबर. सो व्हॉइड ड्रॉ इज नॉट ओव्हरराईड, तो कंपाईल टाइम एरर येणार. बघूया आपण. इथे मी टाईप करून ठेवलाय प्रोग्राम ऑलरेडी. फक्त मी काय केलंय, मेन क्लासचं नाव ए दिलेलं आहे, कारण आपल्या फाईलचं नाव ए आहे. ओके, सेव्ह. आला एरर बघा इथे. काय म्हणतो एरर, ड्रॉ मेथड नॉट ओव्हरराईड न्यू सर्कलमध्ये. या क्लासमध्ये ड्रॉ मेथड ओव्हरराईड केलेली नाहीये, नाहीतर मग तुम्हाला याला ॲब्स्ट्रॅक्ट बनवावं लागेल आणि खाली करावं लागेल ड्रॉचं. सो धिस इज दी एरर. हा एरर इथे ऑकर झालेला आहे, ड्रॉ मेथडचं कोडिंग केलेलं नाहीये. ओके, रिझन इज कंपाईल टाइम एरर इज ऑकर, आणि रिझन काय असणार आहे, रिझन ड्रॉ मेथड not define inside which class, new circle class. Okay, so now next, develop a program to find area of rectangle and सर्कल युजिंग इंटरफेस. तर आपल्याला रेक्टँगलचा एरिया आणि सर्कलचा एरिया फाइंड आउट करायचा इंटरफेसचा यूज करून. तर आपण याच प्रोग्राममध्ये करूया. तर याला नाव देऊया रेक्टँगल, राईट. दुसरा एक इंटरफेस घेऊया, त्याला नाव देऊया सर्कल. देन त्यांचा एक पी नावाचा क्लास घेऊया, इम्प्लिमेंट सर्कल, इम्प्लिमेंट्स रेक्ट कॉमा सर्कल. ओके, तर आपण दोन्ही इंटरफेस इम्प्लिमेंट करणार आहोत. ओके, आपल्याला रेडियस लागेल, सो रेडियस मी इथे दिलेली आहे. अजून काय लागेल रेक्टँगलमध्ये, लेंथ अँड ब्रेड्थ, राईट. सो इंटीजर एल इज इक्वल टू 10, सॉरी बी इज इक्वल टू 20. ओके, अँड व्हॉइड रेक्टँगल एरियासाठी आर एरिया नावाची मेथड डिक्लेअर करूया, आणि सर्कलसाठी व्हॉइड सी एरिया नावाची मेथड डिक्लेअर करूया. ओके, आता ते इम्प्लिमेंट कुठे करावे लागेल, पी क्लासमध्ये, म्हणजेच त्याच्या सब क्लासमध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करावी लागेल. सो हिअर काय, तिला पहिल्यांदा तिचा ऍक्सेस प्रिव्हिलेज बदलायला लागेल, पब्लिक. हे जर केलं नाही तर एरर येतो, पब्लिक आर एरिया. ओके,
system.out.println rectangle area is equal to plus L into राईट, त्याला ब्रॅकेट करूया म्हणजे प्रिंट होईल L into B, राईट. मग तसंच सर्कल साठी आहे, ती पण मेथड डिफाइन करूया. एरिया ऑफ सर्कल आणि सर्कलचा फॉर्म्युला काय आहे, 3.14 इंटू आर, रेडियस म्हटले ना तिथे, ओके, रेडियस इंटू रेडियस, ओके, रेडियस इंटू रेडियस. आणि आता मेन क्लास घेतलाय, कुणाचा ऑब्जेक्ट बनावा लागेल मला, कोण सांगते? पी क्लासच्या. पी क्लासचा, बरोबर. पी, सपोज त्याचा ऑब्जेक्टचं नाव दिलं A1 इज इक्वल टू न्यू पी, राईट. देन A1 डॉट आर एरिया मेथडला कॉल करूया अँड A1 डॉट सी एरिया, ओके, ते मेथडचं नाव चेंज करायचं राहिले, सी एरिया. सेव, कंपाइल करूया. ELS पब्लिक आर एरिया, पब्लिक इनव्हॅलिड मेथड डिक्लेरेशन, ओके, कुठे एरिया वाईड आर एरिया, ओके. इथे काय राहिलं आपलं, सेमिकोलन, सेव, ELS पब्लिक, ओके, वाईड राहिलं आपलं टाईप करायचं, त्याचा रिटर्न टाईप राहिलं ना वाईड, म्हणजे ज्यावेळी तुम्ही प्रोग्राम कराल त्याच वेळी असे एरर येतील जे सिली आहेत, सिली मिस्टेक होत असतात. जावा ए, rectangle area is equal to 200, circle area is equal to 314.0, ओके. सो हियर मी काय केलंय, एक इंटरफेस रेक्ट, एक इंटरफेस सर्कल, त्याच्यामध्ये LB डिक्लेअर केलाय आणि आर एरिया मेथड डिक्लेअर केली, रेडियस डिक्लेअर केला, सी एरिया डिक्लेअर केली. या दोघांचं कोडिंग इथे केलेलं आहे आणि या पी क्लासचा ऑब्जेक्ट बनून या दोन्ही मेथडला मी कॉल केलेलं आहे. सो दिस इज द प्रोग्राम अँड आउटपुट ऑफ सेकंड क्वेश्चन. ओके, तुम्ही वेगवेगळ्या वेने करू शकता, नो प्रॉब्लेम. इंटरफेस आपण यूज केलेला आहे. काही जण फक्त व्हेरिएबल डिक्लेअर करतील आणि ते व्हेरिएबल पी मध्ये यूज करतील, मेथड घेणार नाहीत. सो दिस इज अगेन करेक्ट, बट आपण एक बेसिक स्ट्रक्चर फॉलो केले, व्हेरिएबल प्लस मेथड. नेक्स्ट, राईट आउटपुट ऑफ द प्रोग्राम. आता इथे आउटपुट विचारलंय, तर आउटपुट काय येईल बघूया. एक इंटरफेस क्रिएट केलाय पेट नावाचा, त्याच्यामध्ये टेस्ट मेथड डिक्लेअर केलेली आहे. डॉग त्याचा सब क्लास बनवलाय, सॉरी सब, आणि इंटरफेस आहे पेट, म्हणजे त्याला इम्प्लिमेंट करतोय. टेस्टचं त्यांनी डिफाईन केलेली आहे, सो इट इज करेक्ट. आणि इथे बघा मात्र, पेट काय इंटरफेस, त्या इंटरफेसचा इथे व्हेरिएबल बनवलाय आणि त्याला कन्स्ट्रक्टर कुणाचा पास केलाय रे, डॉगचा. डॉग काय, क्लास. सो इट इज ॲक्सेप्टेबल इन इंटरफेस. सो पी डिक्लेअर होणारे रेफरन्स मेमरीमध्ये, पण तो कुणाला पॉइंट करणार आहे, डॉग कन्स्ट्रक्टरला, ओके. त्यामुळे पी डॉट टेस्ट, मग तो काय चेक करणार, पी हा इंटरफेसचा टाईप आहे, बट तो कुणाला पॉइंट आउट करतोय, ऑब्जेक्टच्या, डॉगच्या ऑब्जेक्टला पॉइंट आउट करतोय, बरोबर. सो इथे टेस्ट ॲक्सेस होईल आणि काय होईल, हा आउटपुट डिस्प्ले होईल. सो आउटपुट इज इंटरफेस मेथड इम्प्लिमेंटेड, असं आउटपुट तुम्हाला मिळेल. सो
तो प्रोग्राम टाईप करून ठेवलेला असेल. सो हिअर सेकंड क्वेश्चन. राईट. फक्त मी काय केलंय, डॉकच्या ऐवजी ए वापरलाय कारण आपला फाईलचं नाव ए आहे. सो इन्स्टेड ऑफ दिस मी ते यूज केलंय. हाय मेसेज यूज केलाय शॉर्ट. आपल्याला फक्त चेक करायचं. सो हाय इज प्रिंटेड म्हणजे तिथे काय मेसेज आहे, interface method implemented, so this message will be printed. So this is the output of that program. Okay, so I think this is completed. Okay, we will see practical number 20 in next session, that is depend on package. Very interesting concept.